इंटेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करत असताना पेज नंबर 285 पर्यंतचा आपला मागचा भाग झालेला होता आणि आज आपण इंटेक्स्ट क्वेश्चन मध्ये लिहिण्यासाठी जो क्वेश्चन आहे हा मी इथे लिहून ठेवला आहे. मिथाइल आयोडाइड KCl ची रिएक्शन A आणि हा B. क्वेश्चन असतो आयडेंटिफाय कॅपिटल A अँड B अँड कंप्लीट द रिएक्शन असा क्वेश्चन असतो. आता हे मी ओरली देखील सांगू शकतो पण सर्व समावेशक सर्व विद्यार्थ्यांना ते कळावं कारण हे पुस्तकामध्ये सोडून दिलेला भाग नाहीये. म्हणून मी काय करणार आहे प्रत्येक पार्ट याचा एक्सप्लेन करून दाखवत आहे. त्या पद्धतीचा वापर करत असताना लक्षात घ्या पहिल्या याच्यामध्ये हा जो फर्स्ट पार्ट आहे यामध्ये हा CH3I जो आहे हा आता रिपीटेशन आहे तरी हा KCl हा KC ट्रिपल बॉन्ड N याच्या सोबत रिएक्ट झाल्याच्या नंतर हा CH3 हा C ट्रिपल बॉन्ड N प्लस हा KI हा तयार झाला. A कोण आहे मिथाइल सायनाइड. आपल्याला क्वेश्चन विचारला A कोण आहे मिथाइल सायनाइड आहे. मग सायनोमिथेन आहे किंवा ॲसिटोनाइट्राइल आहे इथेन नाइट्राइल आहे. तुम्ही त्या पद्धतीने त्याला सांगू शकता. हा झाला A. फक्त नाव बोर्डवर लिहित नाही वेळ लागेल म्हणून ना. दुसऱ्या स्टेप मध्ये काय म्हणतो तो CH3 C ट्रिपल बॉन्ड N याचं तुम्हाला सोडियम आणि अल्कोहोल आता इथे लिहिलेलं असल्यामुळे तिकडे पानावर लिहित नाही. सोडियम आणि अल्कोहोल हा कोण आहे हे मेरिडियस रिडक्शनचं उदाहरण आहे. सायनाइडचा रिडक्शन झाल्याच्या नंतर अमाइन्स तयार होतात युजिंग Na आणि अल्कोहोल याला मेरिडियस रिडक्शन असं म्हणायचं. आणि या रिएक्शन मध्ये हा CH3 हा CH2 आणि हा NH2 हा तयार झाला हा कॅपिटल B. एक आता 285 चा शेवटचा क्वेश्चन पण हाच होता. आणि याचा वापर करत असताना तुम्हाला आणखी सांगतो 285 मध्ये आणखी एक क्वेश्चन आहे. हाऊ विल यू कन्वर्ट मिथाइल क्लोराइड इनटू इथाइलाम आहे ना. तर मिथाइल क्लोराइड I च्या ऐवजी Cl घ्या. म्हणजे तो क्वेश्चन आता मी काय एक्सप्लेन करून दाखवणार नाही. आता पहिला क्वेश्चन जमला बोर्ड पॅटर्नच्या पद्धतीने विचारू द्या नीट CETच्या पद्धतीने विचारू द्या इंटेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करून देतो मी. अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे हा तयार करता येईल. आता दुसरा पार्ट काय आहे हा दुसरा पार्ट सेकंड कोण घेतला तुमचं स्टार्टिंग काय करायचं. काही विद्यार्थ्यांना ज्यांना थोडं कमकुवत आहे त्यांनी लक्षात घ्या हा जो रिएक्टंट आहे यानं ॲरोवर जो दिलेला आहे याच्यासोबत रिएक्शन करायची या पद्धतीची. हा CH3Br प्लस हा AgNO2 हा गेला AgBr हा आला CH3NO2 आणि हा AgBr हा झाला A मिथाइल नाइट्राइट अथवा नायट्रोमिथेन हा झाला कंपाऊंड. आता काही न कन्फ्यूज होता SNHCl काय SNHCl हा रिड्यूसिंग एजंट आहे. तो नेसंट हायड्रोजन देण्याचं काम करतो आणि सिम्प्लिफाइड फॉर्म मध्ये आपल्याला अमाइन्स ऑफ प्रिपरेशन आठवल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल हा CH3NO2 जो आहे याचं आपण रिडक्शन केलं. रिडक्शन करत असताना 4 आणि 2 एक 6 हायड्रोजन जे आहेत हे लागतात आणि हा तयार होतो CH3 NH2 आणि हा H2O2 बाहेर पडतील. हा B हा झाला मिथाइलामाइन. What will be the end product when methyl bromide reacts with AgNO2 further by reduction. असा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह विचारला तर आपलं उत्तर असायला पाहिजे मिथेन अमाइन. मिथाइल अमाइन हा आपला तयार झालेला भाग असायला पाहिजे. या रिएक्शन मध्ये नायट्रेशन आणि फॉलोड बाय रिडक्शन असा जर क्वेश्चन विचारला की व्हॉट हॅपन्स व्हेन मिथाइल ब्रोमाइड अंडरगोज नायट्रेशन फॉलोड बाय रिडक्शन तर आपलं उत्तर मध्ये एखादा अमाइन तयार झाला हे पण असू शकतं मिथाइल अमाइन तयार झाला हे पण असू शकतं. केवळ रिएक्शन सोडवायचं नाही वी हॅव टू डेव्हलप द क्वेश्चन्स आल्सो. आता या तिसऱ्या भागामध्ये आहे तिथं समोर आहे इथे काय केलं मी हा C2H5I आता AgCl सोबत रिएक्शन आहे. आठवतं का काही वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं तो KCl दिसतोय त्या KCl मध्ये आयोनिक बॉन्ड आहे आणि म्हणून सायनाइड तयार होतात. AgCl चं वैशिष्ट्य माहिती आहे C2H5N ट्रिपल बॉन्ड C आणि हा AgI गेला. बदल झाला सायनाइड तयार झालेला नाही आयसोसायनाइड इथाइल आयसोसायनाइड हा तयार झालेला कंपाऊंड आहे. हा पहा सेकंड स्टेप हा या त्याचं काय करायचं त्याचं रिडक्शन C2H5N ट्रिपल बॉन्ड C याचं रिडक्शन केलं. Na आणि अल्कोहोल म्हणजे रिडक्शन नेसंट हायड्रोजनचा वापर करून काय लक्षात येते बघा ही जी दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे इथे एक हायड्रोजन जातो. पहिल्या कंडिशनचा विचार करा हा जो भाग आहे हा कोऑर्डिनेट नेटिव्ह बॉन्ड आहे
आणि म्हणून हा एक बॉन्ड तुटला, हा C2H5O, हा N आणि त्याला एक H, हा CH, एक बॉन्ड तुटल्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचे आहे तिथे दुसरा हायड्रोजन येतो आणि हा बॉन्ड तुटल्याच्या नंतर हा तिसरा येतो आणि हा B, हा दुसरा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. सायनाइडचं रिडक्शन केल्याच्या नंतर प्रायमरी अमाइन इथं समोरच आहे तुमच्या. मी रिएक्शन अशाच ठेवल्यात मुद्दा. स्टॉप करायचा व्हिडिओ, पूर्ण रिएक्शन लिहून घ्यायच्या. इंटेक्स्ट क्वेश्चन वर्गामध्ये खूप वेळेला समजून दिल्या जात नाही. इंटेक्स्ट क्वेश्चन हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि या रिएक्शन मध्ये तयार झालेला हा सेकंडरी अमाइन आहे आणि म्हणून डिस्टिंग्विश करत असताना आपण निश्चित सांगू शकतो की सायनाइडचं रिडक्शन केलं असता प्रायमरी अमाइन तयार होतो, आयसोसायनाइडचं रिडक्शन केल्यानंतर सेकंडरी अमाइन तयार होतो. हाऊ इट इज पॉसिबल? आयसोसायनाइडचं स्ट्रक्चर हे सॅटिस्फाईड आहे का? निश्चितच आहे. नायट्रोजनच्या ऐवजी कार्बनवर लोन पेअर असते आणि हा डेटिव्ह बॉन्ड दिलेला असतो म्हणून हा आयसोसायनाइड हा जो आहे हा सॅटिस्फाईड फॉर्म मध्ये असतो. हा एक महत्त्वाचा क्वेश्चन पेज नंबर 285 वरचा. आता मी इथं 10 सेकंद जरी थांबलो तर तुम्हाला हा वेळ मिळाला आणि तुम्ही इथं व्हिडिओ स्टॉप करायचा की रिएक्शन कंप्लीट लिहून घ्यायची. इंटेक्स्ट क्वेश्चन्स हे अतिशय महत्त्वाचे आहेत असं आपण सांगितलं. आता आपल्याला काय करायचं आहे, या याच्यावरती आता दुसरा क्वेश्चन आहे, हाऊ विल यू कन्व्हर्ट मिथाइल क्लोराइड इनटू इथाइल अमाइन, असा पुढचा क्वेश्चन आहे. त्या क्वेश्चन मध्ये फक्त Cl आयच्या ऐवजी बोर्डवर जी रिएक्शन आहे का त्यामध्ये आयच्या ऐवजी केवळ तुम्हाला Cl टाकायचा आणि ती रिएक्शन ॲज इट इज. त्याच्यामुळे तो क्वेश्चन काही समजून सांगत नाही. त्याच्या पुढचा क्वेश्चन जो आहे का खूप इंटरेस्टेड, 2 क्वेश्चन्स आहेत, इतके छान क्वेश्चन्स आहेत. त्यामध्ये मी पहिला क्वेश्चन घेतो तो आहे बेन्झामाइड इनटू ॲनिलीन. लक्षात घ्या, बेन्झामाइड याचं कन्वर्जन करायचं तुम्हाला ॲनिलीन आणि दुसरं कन्वर्जन करायचं आहे बेन्झॉइल अमाइन. तुम्हाला का होणार म्हणून इंटेक्स्ट क्वेश्चन्स एवढे महत्त्वाचे आहेत. अरे एका क्वेश्चन मध्ये 2 कन्सेप्ट आहेत. बेन्झामाइडचा हा जो पार्ट आपण C6H5 च्या स्वरूपात टाकूया. हा C डबल बॉन्ड हो, हा NH2. मी सायमल्टेनियस आणि पॅरलल रिएक्शन दाखवतो. हा C6H5, हा C डबल बॉन्ड हो NH2. त्याच्या मागे आठवतं का रे तुम्हाला? हा बेन्झामाइड कशापासून तयार झाला? हा ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह. कुठला ऍसिड आहे? बेन्झोइक ऍसिड आहे. बेन्झोइक ऍसिडवर अमोनियाची रिएक्शन झाल्याच्या नंतर तयार होणारा हा बेन्झामाइड आहे. हा एक महत्त्वाचा पार्ट जो आहे प्रामुख्यानं टेक्स्ट बुक मधून आलेल्या भागात आपण तो पहिल्या लिहिला. आता याच्यामध्ये ॲनिलीन तयार करायचं. ॲनिलीनचा फॉर्म्युला आठवतो का तुम्हाला? जर तुम्ही ॲनिलीनचा फॉर्म्युला पाहिला तर C6H5NH2. ठीक आहे. बरं तुम्हाला बेन्झाइल अमाइनचा फॉर्म्युला आठवतो का? C6H5CH2NH2. ऐन वेळेला रिएक्शनचा भाग आठवत नसेल तर आपण लॉजिक लावायचं. हा तयार करत असताना काय होतंय तुम्हाला बघा ना, ॲज इट इज तुम्ही सिंपल भागामध्ये याचं रिडक्शन जर केलं, तर हा जो आहे हा ऑक्सिजन जाऊन इथे रिड्युसिंग एजंटच्या सहाय्याने आपण CH2 करू शकतो. याचा अर्थ बेन्झामाइड पासून आपण रिडक्शन केल्याच्या नंतर बेन्झाइल अमाइन तयार होतो. मग तिथं तो पार्ट कसा आला आठवतं का? आता हॉफमन्स डिग्रेडेशन. या डिग्रेडेशन मध्ये आपण 4KOH आणि Br2 याची रिएक्शन घेतली होती. अल्कोहोलिक KOH होता आणि हा C डबल बॉन्ड को ग्रुप जो आहे हा K घेऊन गेला आणि सोबत K2CO3 हा तयार झाला. हा K2CO3 तयार झाल्याच्या नंतर एक ज्या कंडिशन मध्ये आपण हा भाग सांगतो, तुम्हाला मी रिएक्शन अशी समजून सांगितली होती. हा OH, OH, OH आणि OH, 2 OH एकत्र आले की एक H2 तयार होतो. हा गेला एक H2, हा गेला एक H2. मग आता या रिएक्शनच्या फॉर्मॅट मध्ये ज्या वेळेला 4K होते, 4K मधले 2K तिकडे गेले. ह्या K ने काय केलं? ह्या Br सोबत आले. 2KBr प्लस 2H2O आले का? आता काय होते लक्षात घ्या, जेव्हा कंडिशन असते आपल्याला हा तयार झालेला जो भाग आहे, आता इथे हा एक ऑक्सिजन आहे, हा एक ऑक्सिजन आहे, 2 ऑक्सिजन उरले. हे जे K होता हा CO, लक्षात घ्या हा CO. या CO ने हे 2 ऑक्सिजन घेतले, हे झाले CO3. 4K मधले 2K आले, K2
आणि अशा पद्धतीनं हॉफमन्स डिग्रेडेशनच्या सहाय्याने अमाइडचं रूपांतर तुम्ही ॲनिलीन मध्ये करता आणि अमाइडचं रूपांतर तुम्ही बेन्झाइल अमाइन मध्ये करता. याला डिग्रेडेशन का म्हणायचं? कार्बनची संख्या 1 न कमी होते म्हणून तो डिग्रेडेशनचा. हे व्यवस्थित मी जिथं स्टॉप झालो की तुम्ही व्हिडिओ स्टॉप करायचा आणि आपण कंटिन्यू पुढे राहायचं. आता हा भाग झाल्याच्या नंतर पेज नंबर 285 वरचाच क्वेश्चन आहे. अतिशय मला हा खूप क्वेश्चन आवडला. हा क्वेश्चन पाहिल्यानंतर तुम्हाला निश्चितच स्वरूपामध्ये वाटेल की इंटेक्स्ट क्वेश्चन हे चॅलेंजिंग आहे किंवा इंटेक्स्ट क्वेश्चन हे आपल्याला बुद्धिमत्तेची चालना देणारे क्वेश्चन्स आहेत. बघा क्वेश्चन मी लिहितो 1,4 डायक्लोरोब्युटेन into 1,6 हा तयार होणारा प्रोडक्ट सांगितलाय हेक्सेन 1,6 डायमाइन. हेक्सेन 1,6 डायमाइन हा तुम्हाला प्रोडक्ट. फार अतिशय दर्जेदार आणि हा सुंदर क्वेश्चन आहे. आणि या क्वेश्चनला जात असताना लक्षात घ्या, आता तुम्ही जर दोन्ही स्ट्रक्चर काढले तर हरकत नाही, पण मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये दाखवला. ब्युटेन हा CH2 हा CH2 हा CH2 हा CH2 आला ब्युटेन. 1 2 3 4 स्ट्रक्चर कुठलेच पाठ करायचे नाही. 1 ला Cl 4 ला Cl 1,4 डायक्लोरोब्युटेनचं स्ट्रक्चर आलं. आता तुम्हाला हेक्सेन पाहिजे, तुम्ही लक्षात ठेवायचं. आता आपल्या 2-3 रिएक्शन मध्ये तुम्ही पाहिलं कार्बनची संख्या वाढवायची असेल तर या टॉपिक मध्ये अमाइन्स मध्ये नायट्रोजनचा कंपाऊंड महत्त्वाचा आहे आणि तो आहे सायनाइड. सिंपल रिएक्शन. आणि जर मी असं काय करतो तुम्हाला मी 2 वेगवेगळ्या रिएक्शन दाखवण्याच्या ऐवजी एकच रिएक्शन दाखवतो. जर सायनाइडची रिएक्शन केली मी तर हा N ट्रिपल बॉन्ड C हा CH2 हा CH2 हा CH2 हा CH2 हा C ट्रिपल बॉन्ड N. जर तुम्ही नाव दिलं 1 2 3 4 हा 1,4 डायक्लोरोच्या ऐवजी डायसायानो जो आहे ब्युटेन तयार झालेला आहे. आता ही पहिली स्टेप आहे. पहिल्या स्टेप मध्ये 1,4 हा रिएक्टंट आहे, हा प्रोडक्ट आहे. आता दुसऱ्या स्टेपला मी रिपीट परत लिहिण्याच्या ऐवजी काय करतो तुम्हाला फक्त समजलं पाहिजे. काय करायचं सांगायची आवश्यकता नाही. अल्काइल हॅलाइड वर रिएक्शन झाल्यावर Cl Br I ची जागा Cl घेतो, त्याचं रिडक्शन केलं की अमाइन्स तयार होतात आणि मग आपण मेरिडियस रिडक्शन Na C2H5OH आणि हा काय करतो नेसंट हायड्रोजन देतो. आज तुम्हाला पाठ झालं पाहिजे. आता C ट्रिपल बॉन्ड N चं रूपांतर कशामध्ये झालं? NH2CH2 मध्ये झालं. हा ला CH2 हा बघा CH2 हा CH2 हा CH2 आणि हा C ट्रिपल बॉन्ड N चा झाला CH2 NH2 आणि पाहता पाहता नंबर द्या 1 2 3 4 5 6 NH2 ग्रुप कोणता असतो? अमाइन. किती NH2 आहेत? 2. किती नंबरला आहेत? 1 आणि 6. बघा 1,6 डायमाइन. कार्बनची संख्या किती आहे? 6. आणि खूप इंटरेस्टेड असे क्वेश्चन्स जे आहेत हे चॅलेंजिंग क्वेश्चन्स आहेत आणि अशा क्वेश्चनचा वापर जो आहे आपल्याला प्रामुख्याने करता येतो. आणि मग आपण जो फॉर्मॅट दाखवतो की ज्या याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन्स कसे विचारले जातात आणि क्वेश्चनचा आधार कसा असायला पाहिजे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. या क्वेश्चन फॉर्मॅट मध्ये एक सर्वसाधारणपणे तुम्हाला हा पार्ट क्वेश्चन्स एक एक घेतले आपण ते सोडवायला सोपे जातात. पुढचा भाग जो आहे आपण पुढच्या सेक्शन